धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि त्याचबरोबर महेशजी धुळे सर समालोचक मित्र या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत. मॅडी सरांच्या खांद्यावरती संपूर्ण स्पर्धेची समालोचनाची धुरा या ठिकाणी पाहायला मिळतीये. अगदी यशस्वीरित्या पेलत असताना पार पाडतायत. बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष बदलापूरची मुलुक मैदानी तोफ या ठिकाणी पहिल्या दिवसापासून धडकतीये. आज आम्हाला साथ देण्यासाठी तुषारजी शिंदे सर आलेत. फटका सुंदर आहे, अगदी क्लासिकल. गवताच्या गालीच्याला आग लावत लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. सो मच. पीपी रिवेंजर आरशान मोटार्स टीमचा 12th मॅन या ठिकाणी त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. या ठिकाणी आपला कोणीही 12th मॅन नाहीये. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. आयोजन कमिटी सचिन दादा धुळे आपण या. तीन बॉल ओके. पहा 3 चेंडूंची पॅनल्टी या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने जाहीर झालेली आहे. पीपी रिवेंज अँड आरशान मोटार्स या टीमला 3 धावांची पॅनल्टी. त्यांचा 12th मॅन या ठिकाणी नसल्या कारणानं 3 चेंडूंची पॅनल्टी. पहिल्याच बॉलवरती 4 मिळत आहेत. चौकाराच्या मदतीनं 3 रनची 3 धावांची पॅनल्टी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. पीपी रिवेंजर्स अँड आरशान मोटार्स या टीमला 3 धावांची पॅनल्टी. मच. चेतनजी मोरे आणि यशजी मोरे काव्या आर्टचे सर्वेसर्वा यांच्या वतीनं काव्या 11 टीमच्या कुणीही खेळाडूने जर सलगचे 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. सुरुवात झाली मॅचला. अगदी सुरुवातीलाच झटका बसलाय फार मोठा. 3 धावांची पॅनल्टी मिळतीये अर्थातच पीपी रिवेंजर्स अँड आरशान मोटार्स या टीमला. महेंद्र धुळे गोलंदाजी करत असताना या अगोदर आपण पाहिलं असेल जबरदस्त सामना खेचून आणला. उत्कृष्ट बॅटिंग केली. मैदानावरती आपल्या टीमसाठी जवळजवळ हारलेला सामना वन मॅन शो वन साइड हिरो बनत खेचून आणला महेंद्र धुळेनं. इथे गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडतोय. सलामीची जोडी अंशुल भोसले आणि अजिंक्य दिवेकर मैदानावरती बॅटिंगसाठी आलेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्यानंतर आलेला हा सिंगल धावेचा चेंडू आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात चाललेला खेळ. बॅटिंग करत असताना आघाडीचे दोन्ही फलंदाज एका बाजूने अंशुल दुसऱ्या बाजूने अजिंक्य. महेंद्र यावेळेस पहा स्लॉक स्वीप करतायत. स्क्वेअर लेगचा फिल्डर जातो त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेक करेल. एक सिंगल मिळतीये. सिंगल एका धावेची मदत येते. धावफलकावरती जोडली जाईल. 10 धावा एकंदरीत. पहिलं षटक थोडंसं महागडं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. 5 ओव्हरची मॅच. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये असणार. पावंदी लावलेलं पहिलं षटक पॉवर प्लेचं. महेंद्र धुळे राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरला पार केलंय. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावा मिळताय 4. पहिलं षटक महागडं 15. क्लासिकल बॅटिंग या ठिकाणी पेश केली जाते. दोन्ही फलंदाजांचा जर आपण विचार करताय इथे 14 धावा. अजिंक्यच्या बॅटमधनं आलेला हा 3रा चौकार.
इथे समोरच्या दिशेला फटका सुंदर आहे, मिड ऑफला क्लिअर केलाय, चेंडू मागे जाऊन अडवला जाईल, पकडून फेक करताय, दुसऱ्या धाबेसाठी सुद्धा आले आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकात धावा बनल्या बिनबाद 16. दमदार सुरुवात. पाच ओव्हरची मॅच. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय धावा बनल्या तब्बल 16. महेंद्रचं पहिलं षटक. एक षटक संपलंय, 16 धावा धावफलकावरती आणि 3 धावा ज्या पॅनल्टीच्या दिलेल्या आहेत त्या इथंच ऍड केल्या जात आहेत. टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती जोडल्या जातील 19. पहिल्या षटकात मिळत आहेत काव्या 11 या टीमला मिळालेल्या या धावा. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा इथे जमवल्यात. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सुरुवात करत असताना सलामीची जोडी. प्रफुल्लजी मोरे साहेबांचा संघ मैदानाच्या आत. आयकॉन प्लेयर अजिंक्य दिवेकर त्याला साथ देत असताना अंकुश अंशुल भोसले सलामीवीर. दोन्ही फलंदाज अजूनही नॉट आउट खेळतायत. पहिल्या षटकात टोटल आल्यात एकंदरीत 16 धावा. इथून कमबॅक करावं लागेल. 5 षटकांची मॅच. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप दोन्ही संघांकडे जरूर आहे, मात्र निश्चितच धावा किती बनतील हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह. पहिल्या षटकात सुरुवात सुंदर झाली आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकासाठी पाचारित केलं जात आहे. उंच पुरा गोलंदाज प्रिन्सच्या खांद्यावरती दिली आहे जबाबदारी. प्रफुल्ल मोरे साहेबांनी प्रस्तुत केलेला संघ काव्या 11. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय पीपी रिव्हेंजर्स अँड आरशान मोटार्स. प्रभात परब आणि इर्शाद चौकर साहेबांनी प्रस्तुत केलेल्या टीम मध्ये जबरदस्त द्वंद्व. एक बाजूनं बॅटिंग करत असताना काव्या 11 या टीमनं पहिल्या षटकात जमवल्यात. टोटल जर आपण पाहिली तर एकंदरीत 19. षटक क्रमांक 2. गोलंदाज प्रिन्स सिंग राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल. अंशुल साठी बॅटची लागली आहे कडा. चेंडू त्या ठिकाणी अडवतील. एक सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल 20 वरती. 20 ऑन बोर्ड. जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी यापूर्वी सुद्धा दाखवलाय. एक सामना जिंकलेत. एक सामना निश्चितच पराभूत झाले. अतिशय दर्जेदार ही टुर्नामेंट आपण सर्वजण एन्जॉय करतोय. शैलेशजी वडनेरे फाउंडेशन यांच्या आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सहकार्यानं शैलेशजी वडनेरे साहेबांनी स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरत असताना इथे फटका सुंदर आहे. उंच गेलाय. लांबी सुद्धा गाठत असताना उत्तुंग भरारी घेणारा कडक हिट. कडक बेधडक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 6 धावांसाठी सिक्सर. भोसले बॅटिंग करत असताना मैदानावरती तुफान अंदाजात इथे बरसतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. चांगल्या टच मध्ये. इथे कदाचित संधी होती. चेंडू जर लगेचच पकडून आला असता तर कदाचित विकेट आली असती. चेतनजी मोरे आणि यशजी मोरे काव्या 8चे सर्वे सर्वा साहेबांच्या वतीने सलगचे 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक. काव्या 11 या टीम साठी काव्या 8चे सर्वे सर्वा चेतन मोरे आणि यश मोरे साहेबांच्या वतीने हे पारितोषिक असणार आहे. इथे सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. लॉंग ऑफला पकडतायत. इथे आपण पाहताय पकडून फेक करतील तोपर्यंत आल्यात या 2 धावा. 30 धावा टोटल. अतिशय दर्जेदार क्रीडानगरी जगन्नाथ क्रीडा संकुलावरती चाललेला बीपीएलचा थरार. शैलेश वडनेरे फाउंडेशन यांचं हे दर्जेदार दमदार आयोजन. शैलेशजी वडनेरे त्याचबरोबर
त्यांचा संपूर्ण या ठिकाणी आपण पाहत आहे पाठीराख्यांनी मित्र परिवारानं अभूतपूर्व स्पर्धा बदलापुरात भरवली. अर्थातच बदलापुरातील प्रत्येक खेळाडूला हक्काचं मानाचं व्यासपीठ या ठिकाणी उभं करून देण्याचं काम ज्यांनी केलं, निश्चितच शैलेश वडनेरे साहेबांचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी थोडं असणार आहे. इथे षटक संपले 2 आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावर टोटल 31 धावा 31. पुढल्या 31 धावा 31 ऑन बोर्ड. 31 धावा 15.5 ची सरासरी अद्यापर्यंत राखली आहे. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानात पेश करत असताना सलामीचे दोन्ही फलंदाज इथे जर आपण पाहिलं तर आबादित खेळतायत. नॉट आउट अभेद्य भागीदारी देत असताना 31 धावा धावफलकावरती 2 षटकात जोडल्यात. चला थोडीशी घाई करा. एकतीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. जब्बार फिरकीचा जादूगार. पहिला चेंडू. आता मात्र बरोबर या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती सूर सापडलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल थोडासा महागडा, त्यानंतर कमबॅक झालं. इथे आपण पाहताय तर पहिल्याच बॉलवरती डॉट आणि निश्चित संघाला गरज आहे. 2 षटकात टोटल आल्यात एकंदरीत 31. ही मिळेल वाईटची एक सिंगल. 32 धावा. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. 5 षटकांचा हा सामना आणि निश्चितच बॅटिंग करत असताना सलामीचे दोन्ही फलंदाज आबादित मैदानात अजूनही नॉट आउट. स्ट्रायकिंग एंड वरती संघाचा आयकॉन अजिंक्य दिवेकर. फटका सुंदर खेळला, फिरून मारलंय आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अंपायर डिसिजन चौकार. अजिंक्यच्या बॅटमधनं या 4 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्ड वरती इथून जोडल्या जातील. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक टोटल जर आपण पाहत आहे तर 36 या आकड्यावर. 36 चा आकडा 36. तिसरं षटक. 5 षटकांची मॅच. किती धावांपर्यंत रोखलं जाईल हा एक प्रश्न आहे. सुसाट निघालेली गाडी तुम्ही पाहताय काव्या 11 या टीमची. धावफलकावरती जर नजर मारली तर अजूनही दोन्ही बॅट्समन सलामीचे नॉट आउट. एका बाजूने खरवई बदलापूरचा सुपरस्टार अजिंक्य देवेकर, संघाचा आयकॉन. कात्रब बदलापूरचा. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय तर शिरगावचा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडूंना लेदरचा भरपूर अनुभव आणि निश्चित या ठिकाणी मैदानावरती चांगला खेळ दोघांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट सलामी देत आहेत. अभ्यासपूर्ण बॅटिंग. मोठा फटका ज्या वेळेला मारायला मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना निश्चितच दोघांच्या दरम्यान एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप अद्यापर्यंत आपण पाहताय. ओव्हर नंबर 3. तिसरं षटक. गोलंदाज जब्बार कोहारी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करत असताना अगदी 4-5 पावलांचा रनअप. त्यानंतर बोटांची जादू चेंडूवरती फिरवण्यात माहीर खेळाडू. इथून कमबॅक करावं लागेल. धावा वेगानं पुढे चालल्यात. टोटल जर आपण पाहिली तर 37 वरती 37. स्टेप आउट. इथे बरोबर कॉम्बिनेशन जुळवलंय महेंद्र धुळे आणि गोलंदाज जब्बार कोहारीनं. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅट्समन बाद अंशुल भोसले. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हदरा. जातोय. विकेट मिळाली आहे पहिली. अंशुल भोसलेच्या रूपाने हा झटका लागलाय आणि निश्चितच चांगली सलामी दिली. बॅटिंग करत असताना सलामीवीर म्हणून एक चांगली भूमिका पार पाडली. त्यानंतर मैदान सोडावं लागलंय.
अजिंक्यला चांगली साथ देत होता, मात्र इथून आपण पाहताय तर हा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानावरती दशरथ चव्हाण, अजून एक लेदरचा उत्कृष्ट प्लेअर मैदानात बॅटिंग करण्यासाठी. क्लासिकल अंदाजात आपण पाहिलं तर अंशुलनं बॅटिंग केली, त्यानंतर अजिंक्य दुसऱ्या बाजूने अँकरचा रोल प्ले करतोय आणि साथ देण्यासाठी मैदानावरती बॅट्समन दशरथ. हलक्या हातानं कट केलं, सिंगलच्या साह्यानं खातं खोललं. ही इज ऑफ द मार्क विथ सिंगल आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती जोडल्या 38 धावा, 38 ऑन बोर्ड. अगदी काही क्षणाचा आहोत आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बीबी साऊंड्स यांचं सुमधुर संगीत. पान बनारस वाला तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद 38 धावा इथे पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ इथून शिल्लक. 2 षटकांमध्ये धावा किती बनतील हे आपण पाहूयात. निश्चितच या षटकापासून इथून कमबॅक करावं लागेल. पीपी रिव्हेंजर्स आणि अर्शान मोटार्स आणि त्यांना फाईट करत असताना काव्या 11 या 2 संघांच्या दरम्यान कडा मुकाबला. सलामी देत असताना दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट बॅटिंग केली. अंशुल भोसलेनं सुरुवात चांगली करून दिली. साथ देत असताना 9 धावा त्यानं बनवल्या अजिंक्य देवेकरला. अजिंक्य देवेकर बॅटिंग करत असताना अजूनही नॉट आउट मैदानावरती संघर्ष करत असताना निश्चितच संघासाठी एक उपयुक्त पारी कॅप्टन इनिंग साकारत असताना साथ देण्यासाठी दशरथ चव्हाण आलाय, ज्यांच्या बॅटमधनं एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय. इथून कशा पद्धतीने पुढे खेळ सरकेल यासाठी नक्कीच वाट पाहावी लागेल. अतिशय देखणं आणि दर्जेदार सुंदर आयोजन. शैलेशजी वडनेरे साहेबांचं हे जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान आणि कार्यसम्राट नगरसेवक म्हणून शैलेशजी वडनेरे साहेबांकडे पाहिलं जातं. एक अभ्यासू नगरसेवक, बदलापूरच्या विकासासाठी नेहमी कार्य तत्पर असणारं व्यक्तिमत्व आणि विविध क्षेत्रातील कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक वारसा सातत्यानं जपलेलं व्यक्तिमत्व. भरपूर सारे उपक्रम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत. अर्थातच डॅशिंग दमदार नगरसेवक शैलेशजी वडनेरे साहेब यांचं हे सदाबहार आयोजन. शैलेश वडनेरे फाउंडेशन ज्यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट या ठिकाणी पार पडतीये. सुपीक संकल्पना आणि नावारूपास येत असताना अगदी आपण पाहताय तर यशाच्या उच्च शिखरावरती जात असताना बीपीएल बदलापूर प्रीमियर लीग लाऊड अपील करतायत. इथे आपण पाहताय तर बॅटची कडा लागलीये. या मैदानावरती या, चांगला खेळ करा. बीपीएल मध्ये आपलं नाव जर चमकलं तर निश्चितच मित्रांनो आपल्या नावाची चर्चा सातत्यानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जरूर केली जाईल आणि चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभं करून दिलं शैलेशजी वडनेरे साहेबांनी. साहेबांचं मनापासून आभार आपण सर्वजण व्यक्त करूयात. चौथ्या षटकात आपण आहोत. व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त फॉलिंग स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना 6 धावांचा कडक बेधडक बीपीएल षटकार.
मात्र इथे आपण पाहताय तर एल्गार केला 46 धावा. षटक क्रमांक 4 विनायक गोरे गोलंदाजी मार्क वरती. पिंपळोली गावचा हा सुपरस्टार अनुभवी खेळाडू अष्टपैलू प्लेयर. या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल तर महेंद्र धुळेला मोलाची साथ दिली आणि इथे सुद्धा ही जोडी जमली आहे. विनायक गोरेनं चेंडू टाकलाय, बॅटची लागली कडा आणि विकेटच्या माग माहीनं टिपलाय झेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना दशरथ चव्हाण झालाय फेल. विकेट डाऊन. नृत्याविष्कार या ठिकाणी आपण पाहिलाय. अतिशय सुंदर कॉम्बिनेशन. चेंडू चांगला आहे, जागेवरनं लेफ्ट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातात डॉट. विनायक गोरेची ही खासियत आहे, अगदी आपण पाहताय तर गती कमी जास्त करत असतो आणि चेंडूवरती जबरदस्त नियंत्रण त्याचं आपण सातत्यानं पाहिलंय. अतिशय गुणी आणि अभ्यासू खेळाडू आहे. भरपूर अनुभव या मैदानाचा सुद्धा त्याला आहे. इथे इशारा आलेला आहे. यस, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आणि अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातं ते 47 या आकड्यावरती. 47 चौथं षटक आणि या चौथ्या षटकामध्ये आपण चाललेला खेळ पाहत आहे. विनायक गोरे गोलंदाजी मार्क वरती. षटकातला शेवटचा चेंडू इथे प्रगती पथावरती. बॅटिंग करण्यासाठी हेमंत मलबारी. आयडियल क्रिकेट क्लबचे हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अजिंक्य दिवेकर साहेबांच्या मालकीचा क्रिकेट क्लब आणि त्यांचा संपूर्ण परिवार इथे आपण पाहत आहे. षटक संपलाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्यात त्या 47 धावा. 47 ऑन बोर्ड. षटक संपली आहे. 47 धावा बनल्यात. उर्वरित 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. किती धावा जमतील? सन्मानजनक धावसंख्येकडे जाण्याची वाटचाल करतायत. मात्र दुसऱ्या बाजूने विनायक गोरेचं अप्रतिम षटक आलं. इथे आपण पाहताय 4 षटकांच्या अंती 47. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल फिरून मारलाय. फटका सुंदर आहे. फिल्डर प्रयत्न करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर पाठवला. 4 धावांसाठी चौकार. अंतिम संगीत अगदी आपण पाहताय मध्यरात्रीकडे आपण वाटचाल करतोय. क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेट सोबत एक चांगलं संगीत असेल ना तर मात्र मजा वेगळी असते. इथे आपण व्हीबी साऊंड्स या संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करूयात. अतिशय दर्जेदार संगीत संयोजन, त्याचबरोबर विष्णू शिंदे भाऊजींचा जबरदस्त डान्स आणि निश्चितच त्यांना साथ देत असताना कुणालजी पेनकर सर, मिस्टर DK सरांनी चांगली साथ दिली आणि सनी भोईर सर या पंचांचं सुद्धा मनापासून आपण कौतुक करूयात. BPLच्या या पर्वामध्ये आपण आहोत. दुसरी रजनी पार पडत असताना लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होतोय. 51 धावा बनल्यात. गोलंदाज जबार कोहारी स्विच इटचा नजराणा मैदानावरती डोळ्यांचं पारणं फेडत असताना
अजिंक्य दिवेकर अद्यापपर्यंत अजिंक्य असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला 6 धावांसाठी. इट्स अ क्लासिकल सिक्सर. अजिंक्य दिवेकरनं ठरवलंय आज ना छोडूंगा तुझे. 14 चेंडू आणि 35 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. अज्जू निलेश पवार यांच्या वतीनं महेंद्र धुळे यांनी जर झेल टिपला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. सत्तावन्न धावा बनल्यात. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना संघाचा तारणहार मोरक्याची भूमिका पार पाडत असताना अजिंक्य दिवेकर कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. इथे फटका सुंदर आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं चेंडूवरती आलाय. पकडलं फेकलं. एक सिंगल मिळेल. एका धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. बॅटिंग करत असताना हेरंब मलबारी अजून त्याला खातं खोलायचंय. आणि गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार जब्बार कोहारी. शेवटचं षटक. लास्ट ओव्हर. स्कोरबोर्ड वरती 58 बनल्यात. उर्वरित जर आपण पाहिलं तर अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जब्बार हा चेंडू पहा स्टंपच्या कदाचित बाहेर. धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. त्या ठिकाणी फलंदाज झालाय धावबाद. विकेट डाऊन. रनआउट. शिल्लक आहेत आणि इथे आपण पाहताय तर चेतन मोरे आणि यश मोरे काव्या आर्टचे मालक साहेबांच्या वतीनं सलगचे 2 षटकार जर आले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. षटकातील आपण पाहताय शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली खेळी इथे साकारत होते अजिंक्य दिवेकर ज्यांना मैदान सोडावं लागतंय. विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. लास्ट 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज जब्बार कोहारी पुन्हा एकदा सज्ज. नवीन बॅट्समन मैदानात बॅटिंग करण्यासाठी. चंद्रकांत मेहर बॅटची कडा लागलीये. इथे सिंगल मिळतीये आणि एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. हेरंबचं खातं खोललं एक सिंगलनं. स्ट्राईक रोटेट. इथे आपण पाहताय तर चंद्रकांत येत आहे स्ट्राईक वरती. चंद्रकांत मेहर. शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल इथे मार्गस्थ होतोय. धावा बनल्या टोटल 59. सन्मानजनक धावसंख्या बनली आहे. स्विच इट सक्सेसफुल. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आलाय. पकडून फेक करेल. 2 धावा पूर्ण केल्या. थ्रो आलाय आणि इथे आपण पाहताय तर विकेट आली आहे. 2 धावा मिळतील. स्कोर कार्डला जोडल्या जातील आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या टोटल 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष. 62 रन्स टू विन.
61 बनल्यात आणि 62 धावांचं लक्ष इथे पार करायचंय आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करतो आहोत. या ऐकूयात बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष महेशजी धुळे सर मॅडी सर आपल्या सोबत जोडले जातील. धन्यवाद. चला धन्यवाद सोमनाथजी खाडे सर आणि धन्यवाद तुषारजी शिंदे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बदलापूर प्रीमियर लीगचा थरार आपण सर्वजण अनुभवतो आणि त्यामधील एक अत्यंत महत्वाचा सामना एका बाजूला पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर्स आणि दुसऱ्या बाजूला काव्य 11 या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सध्या इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन सातपुते. आणि नॉस्ट अगेनला त्याच्या साथीनं बॅटर विनायक गोरे सलामीला आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतिक रसा. पहिला बॉल स्विच इट अटॅम्प. अगदी आपण पाहतोय सचिन सातपुते सध्या पहिल्या प्रत्येक मॅच मध्ये रिव्हर्स अटॅम्प करून चौकार षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि इकडे हा चेंडू अडवण्यात आलाय डीप मध्ये आपण पाहतो तोपर्यंत बोलते एक सिंगल धाव एक या धावसंख्येने सुरुवात करण्यात आली आहे. पीपी रेव्हेंजर्स आणि आर्शन मोटर्स या संघाची आपण पाहतोय. प्रभात परब आणि इर्शादभाई चौकर यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मागच्या मॅच मध्ये 72 धावा चेस केल्या. या मॅच मध्ये 62 बनवायचे आणि सध्या आपण पाहतोय सलामीची जोडी विनायक गोरे. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज ऋतिक रसा कानूर एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज आहे. यावेळी चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. टिपली जाईल सेल संपलाय खेळ आणि धक्का क्रमांक पहिला लागेल
तिकडे सेल टिपर असताना हेरंब मलबारी अप्रतिम सेल त्यांनी टिपलाय. पहिला धक्का लागेल पीपी रेव्हेंजर्स आर्शन संघाला. फलंदाज बाद. केलेली आहे ऋतिक रसाळ नामक गोलंदाज आपण पाहतोय. आणि सध्या एक धाव संख्या फलकामध्ये 1-1 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक पहिला मॅनेटरी पावर प्ले. यावेळेस डाईव्ह करण्याचा प्रयत्न काबा पॉइंटला आपण पाहतोय. फटका एक्झिक्यूट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव यशस्वीरित्या या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सचिन सातपुते आणि दुसऱ्या बाजूला अजय धुळे अर्थातच ज्युनियर कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावत संख्या फलकावरती 2. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे प्रगती पथावरती. राऊंड ओव्हर विकेटने सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीवरती जाऊन आदळतोय तोपर्यंत एक सिंगल लेग बाईज. अंपायर सिग्नल वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजय धुळे सध्या स्ट्राईक एंडलेत. अगदी आपण पाहतोय 3 बॉल 3 षटकार अजय धुळेच्या बॅट मधून आले. तर चिराग शेट्टी यांच्याकडून 5,555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अजय धुळेला दिलं जाईल. ओव्हर द विकेटने ऋतिक रसाळ तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस श्रीवासाटम अनसक्सेसफुल आणि ते फलंदाज फसलाय. या ठिकाणी आपण पाहतोय धक्का क्रमांक दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर संघाला. फलंदाज बाद. विषय हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिला आणि अप्रतिम गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल षटक ज्यामध्ये 2 विकेट्स महत्वपूर्ण बळवला ऋतिक रसाळने. विनय गोरे बाद झाला आणि अजय धुळे याही फलंदाजाला स्वस्तामध्ये माघारी परतावं लागलं. 24 बॉल 58 धावांची गरज. मागचाही सामना असाच पाहायला मिळाला. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये महेंद्र धुळे दाखल झालेला आहे. षटक क्रमांक 2 मध्ये मंथन नवले बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. 24 बॉल 58 धावांची गरज. सेकंडला सचिन सातपुते आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला महेंद्र धुळे. सध्या मैदानावरती आपण पाहतोय तो आलाय ज्याने मागचा सामना शेवटच्या एका बॉलवरती 6 धावांची गरज असताना पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर संघाला जिंकून दिला. तो खेळाडू सध्या नाश्ता गेलाय. गोलंदाजी मार्कवरती मंथन नवले. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल. ओ अर्ली बॅट स्विंग. संपर्क नाही. अंपायर सिग्नल वाईट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलाय. शरीरापासून थोडासा दूर होता अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू आणि एक्स्ट्रा मिळेल अतिरिक्त स्वरूपात 1. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये धावा येऊ शकल्या नाहीयेत. अगदी सध्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय दमखम दाखवली काव्य 11 या संघाने या मॅच मध्ये.
हो पुन्हा एकदा आपण पाहतोय शराबती चेंडू आदळलाय इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाल बाल बचावले गेले लेग बाईस सिंगल मिळतीये कदाचित चुकीची कॉलिंग अंगलट येऊ शकली असती महेंद्र धुळे आपण पाहतोय महत्वपूर्ण विकेट होती आणि रितेश शिंदे तिकडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत थोडेसे नाराज आहेत लेग बाईस एक सिंगल आली आहे पहिल्या बॉल मध्ये वाईड आली सध्या मैदानाच्या आतमध्ये महेंद्र धुळे ज्याने मागचा सामना जिंकून दिला तो सध्या संघाचा सरसेनापती या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक केलाय अंपायर सिग्नल बाईट बॉल महेंद्र धुळेच्या बॅटमधून सलग लागोपाठचे 4 बॉल 4 षटकार आले ना तर अर्जुन निलेश पवार यांच्याकडून 11,111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सेकंडला आपण पाहतो महेंद्र धुळे अंपायर सिग्नल बाईट बॉल आलेला आहे एक्स्ट्रा मिळाली आहे संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 2 विकेट्स लवकर गमावलेत आणि आता सध्या जबाबदारी घेऊन ठेपली आहे सचिन सातपुते आणि महेंद्र धुळे या 2 खेळाडूंवरती आजच्या रात्रीतील डे नाईट फॉर्मॅट मधील पहिला सामना जो झाला होता तो सामना या ठिकाणी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय काव्या 11 वर्सेस पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर्स या 2 टीम मध्ये बॅटची लिडिंग एज मागे आपण पाहतोय झेल टिपली आहे महेंद्र धुळेला परतावा लागेल शॉट फाईन लेगला धक्का क्रमांक 3 लागेल 7 या धावसंख्येवरती पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर संघाला फलंदाज बाद तर आपण पाहतोय साईशा 11 संघाने 2 सामने ऑलरेडी जिंकलेले आहेत 4 पॉइंट त्यांच्याकडे आहेत गुण तालिकेवरती आपण पाहतोय या मॅच मध्ये जो संघ विजेता राहील त्या संघाकडे देखील 4 गुण पाहायला मिळतील आणि त्यानंतर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल जो संघ जिंकेल त्याच्याकडे आपण पाहतोय 6 गुण असतील टेबल टॉप करेल तो संघ टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे आणि आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पहिला संघ मिळेल कारण काल एक मॅच पेंडिंग आहे परंतु आज एक पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ज्यामधून पहिला संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल बीपीएल सीझन 2 मध्ये याचं उत्तर काही क्षणात सर्व प्रेक्षकांना मिळणार आहे यावेळेस आणखीन एक मैस्तानिक स्टोक यष्टीरक्षक पुढे सरसावलेत अंशुल भोसले आणि त्यांनी टिपली सुंदर झेल धक्का क्रमांक 4 लागेल 7 या धावसंख्येवरती टीम पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर संघाला एकही फलंदाज अद्यापर्यंत या मॅचची जबाबदारी घेऊ शकला नाहीये असंच म्हणावं लागेल कारण 60+ टार्गेट होतं 62 धावांचं आणि त्या 62 धावा चेस करत असताना सध्या तरी स्थिती मैदानाच्या आतमध्ये फार नाजूक पाहायला मिळते पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर संघाची मैदानाच्या आतमध्ये ललित भुई रबाडा दाखल झालेला षटकातील अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 2 बॉल या ठिकाणी टाकण्यात आले 3 बॉल आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे विष्णू शिंदे सर यांचं बारीक लक्ष हेच आम्ही चेक करत होतो ओ द विकेट मंथन नवले
समोर यावेळेस आपण पाहतो मिड ऑफला चंदू मेहर आलेले आहेत. जबरदस्त कामगिरी. सध्या आपण पाहतो पहिल्या मॅच मध्ये जी स्टार्टर जी होती ना काबा 11 संघाची, तीच स्टार्टर जी सध्या तरी या मॅच मध्ये पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय मंद मंद वारा या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय कुठेतरी पावसाने झडप घातली आहे. अवकाळी पाऊस. सध्या तरी तेच चित्र आणि तेच वारे या क्रीडा नगरीमध्ये देखील वाहताना दिसत आहेत. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक त्याच्या अबाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. सध्या मैदानाच्या आतमध्ये सचिन सातपुते आहेत आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. सध्या आपण पाहतो वारा देखील वाहतोय. जिकडे वारा तिकडे मारा असं सगळीकडे असतं. आणि आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती एकंदरीत 12 आहेत. प्रचंड वारा त्याचा घ्यावा लागेल फायदा. पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर संघाला आणि ते फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात काही गरज होती का ललित भोईरला. आणि इथे तोच प्रश्न आता पडलाय. इकडे चंदू बहेरने केले रनआउटची विकेट घेतली आहे. फलंदाज झाला बाद ललित भोईर. बारा धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय 5 विकेट्स गमावले. सध्या अवकाळी पावसाची दाट शक्यता सध्या आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेवरती देखील मला असं वाटतं की पावसाचं साबड दिसतंय. कारण अगदी आपण पाहतोय आपल्या बाजूलाच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि त्याची थोडीशी का होईना परंतु चुणूक या ठिकाणी जाणवते. गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक रसाळ. इतक्या गर्मीमध्ये आपण पाहतोय जवळजवळ मार्च महिन्याची एंडिंग आहे तरी सुद्धा थंडगार वारा जणू काही अंगाला या ठिकाणी गारवा देतोय. फुल टॉस बॉल संपर्क नाही आहे आणि इथे पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय संधी होती. चला तिकडे आवश्यकता असेल तर फर्स्ट एड बॉक्स आणि पाणी घेऊन जायचंय. ऋतिक ललित भोईर अंपायर सिग्नल
चला अंपायर सिग्नल. नो बॉल. एक्स्ट्रा एक धाव मिळेल. खरं तर अवकाळी पावसाने गतवर्षी देखील जो धुमाकूळ घातला होता, मे महिन्यात पाऊस आला होता. यश मोरे कदाचित यावर्षी दाट शक्यता की एप्रिल महिन्यापासूनच पावसाला सुरुवात होईल आणि प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी वेगळं. मग नंतर मार्च, फेब्रुवारी, जानेवारी पावसाची वाट पाहावी लागेल. एक एक महिना मागे चाललो आपण. जून मधून मे मध्ये आलो. आता मे मधून एप्रिल मार्च महिन्यामध्ये येण्याची शक्यता वाटते आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल एक्स्ट्रा मिळाली आहे. पहिला नो, त्यानंतर वाईट बॉल. सध्या गोलंदाज आपण पाहतो ऋतिक रसाळ दिशेपासून थोडेसे भरकटलेत. स्विच हिट अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. सध्या आपण पाहतो दुधारी अस्त्र प्रत्येक खेळाडू सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील रिव्हर्स अटॅम्प म्हणजे ट्रेन झालेला आहे. एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आली आहे. सुदर्शन जाधव यांना तुम्ही पाहतायत. खरं तर नुकताच मागच्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली जाणताराजा चषक, त्या स्पर्धेवरती ज्या संघाने नाव कोरलं, पहिल्या क्रमांकाचा मानकरी राहिला राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाचे कॅप्टन संघनायक सुदर्शन जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. चेक. जानता राजा चषकाचे आयोजक सन्माननीय जितेशदादा लिहे यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स मॅडे सर. यावेळी स्क्रीन बोल्ड फलंदाजा ठिकाणी होईल बाद. यश उद्ध्वस्त गेले जब्बार कोहारीच्या. वन विकेट डाऊन. 6व्या क्रमांकाचा धक्का लागेल पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर्स संघाला. फलंदाज बा बघा, लक्षात घ्या बदलापूर गावापासून आपण थोडेसे जवळच आहोत आणि नुकताच एक बातमी मिळाली आहे की बदलापूर गावात वरुण राजाचं आगमन झालेलं आहे आणि इकडे फलंदाज देखील झाला बाद. 7व्या क्रमांकाचा झटका टीम पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर्स संघाला. फलंदाज बा ऋतिक रसाळ या गोलंदाजाची जवळजवळ 8वी विकेट या ठिकाणी त्याने संपादित केलेली आहे. 16 वरती 7. जसा पाऊस अवकाळी आलेला तशी बॅटिंग या ठिकाणी पीपी रेव्हेंजर्स संघाची पाहायला मिळाली नाहीये या मॅच मध्ये. 62 धावांचं टार्गेट होतं. सुरुवातीला 3 धावांची पेनल्टी लागल्यानंतर कदाचित या संघाला ग्रहण लागलं मी तर म्हणेन आणि आणखीन एक डॉट बॉल. संघाची धावत संख्या फलकामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा आहेत. षटकातील शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. ओ द विकेट. यावेळेस आपण पाहतोय लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता परंतु संपर्क व्यवस्थित नाही आहे आणि हा देखील डॉट बॉल आपण पाहिला.
16 धावा धाव फलकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बरोबरीत 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये टीम पीपी रेव्हेंजर्स संघाला विजयासाठी बनवावा लागतील 46 धावा. 46 रन टू विन फ्रॉम 12 बॉल्स. चला 12 बॉल 46 ची गरज. पाचकडे आपण जाऊ. हो चांगला स्ट्रोक. सचिन सातपुते आपण पाहतोय. सध्या ज्या खेळाडूने प्रत्येक मॅच मध्ये चौकार षटकाराने सुरुवात केलेली आहे तो खेळाडू सध्या आपण पाहतोय सचिन सातपुते. पहिल्या बॉलवरती त्याच्याकडून सिंगल घेण्यात आली आणि कुठेतरी हाच योगायोग या ठिकाणी बडाबा लागणार आहे. निरंजन दादा बिसेकर आपले मनपूर्वक स्वागत. काव्या 11 संघाचे खेळाडू आहेत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. 12 बॉल 46 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर वाईड बॉल या ठिकाणी टाकण्यात आलाय. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. एकच धाव मिळेल. तुषार पेंडुलकर होते चेंडूला गॅदर करण्यासाठी पुढे आले आणि बाडिश लॉंग ऑन वरून लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. चला साईश 11 संघाचे कॅप्टन तेजस आपण सुद्धा रेडी राहायचे. यावेळेस ऑन साईडला फटका दमदार आहे. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावांची नितांत गरज आहे आणि आता इथे मिळतील धावा 4. आलेला दर्जेदार बीपीएल चौकार. क्यू आणि आता 4 धावा या ठिकाणी आलेले आहेत. चौकार महत्वपूर्ण परंतु स्विच अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे. कदाचित अंडर प्रेशर क्रिकेट या मॅच मध्ये पीपी रेव्हेंजर्स आर्शन मोटर्स या संघाने खेळलेला आहे. इर्शाद भाई चौकर आणि प्रभात भाई परब यांनी पुरस्कृत केलेला संघ. अंपायर सिग्नल बाईट बॉल. 24 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी 38 धावांची गरज आहे. सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय 25 धावा आहेत. शॉट फाईन निघला या ठिकाणी. आणखीन एक फटका फसला आणि फलंदाजाला परतावा लागेल माघारी. जणू काही एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय कारण एका पाठोपाठ तू चल मैं आया असं समीकरण आपण पाहतोय. बाटस या ठिकाणी होईल बाद. धक्का आणखीन एक लागेल टीम पीपी रेव्हेंजर्स ईर्षा आर्सन मोटर्स संघाला. फलंदाज बाद.
4 बॉल आणि आता 6 बॉल सगळे शिल्लक आहे आणि या 6 बॉल मध्ये 37 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे सचिन सातपुते मैदानामध्ये एकटा लढतोय. बॉल सीमा पार, ठोकला षटकार. षटकार आलाय. बॅटर वाहिद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल बाईट बॉल. 37 धावांची गरज होती. 6 बॉल मध्ये पहिल्या बॉल वरती षटकार आला, त्यानंतर वाईड आला. म्हणजे येणारे 5 बॉल आणि 30 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक बॉल हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे जावं लागेल तरच हा सामना पीपी रेव्हेंजर्स आर्सन मोटर्स हा संघ जिंकेल. या मॅच मध्ये कदाचित एखाद्या बॅटरची साथ मिळाली असती तर इक्वेशन बदललेलं पाहायला मिळालं असतं. फलंदाजाला बाद, कॉट बिहाइंड, परतावं लागेल. सचिन सातपुतेला देखील माघारी. 1 विकेट डाऊन. 8वा 9वा विकेटच्या ठिकाणी मिळेल. गोलंदाजी करत असताना काव्या 11 संघाला. त्या शेवटचं षटक देखील चालू आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल. प्रचंड वेग त्याच्याकडे, परंतु टप्पा नियंत्रण करावं लागणार आहे. एक्स्ट्रा मैल आणि 33 धावा. धावांची गरज आहे मॅच मध्ये. सूचित करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि धाव मिळणार नाही. या शेवटची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल, औपचारिकता शिल्लक. चला 11 रेडी राहायचंय, कारण आता जवळ जवळला काव्य 11 संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. सूचित करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव तिकडे घेण्यात आली आहे. फक्त औपचारिकता, क्रिकेटची फॉर्मॅलिटीज. कदाचित शेवटच्या बॉलवरती विकेट आली तर संघ ऑल आउट देखील होऊ शकतो. यश मोरे प्रचंड खुश आहेत संघाच्या कामगिरीबद्दल. धावा इकडे मिळतील एकंदरीत 5. नशिबाचा चौकार वाईट बॉल वरती लॉंग स्टॉप एंडला आलेला हा दर्जेदार चौकार. शेवटचा बॉल. क्लीन बॉल आणि संघ ऑल आउट झालेला आहे. पीपी रेव्हेंजर्स आर्सन मोटर्स हार्ड लक टीम
आणि हार्ड लक संघ मालक इर्षादभाई चौकर आणि प्रभातभाई परब, हार्ड लक महेंद्र धुळे अँड ऑल टीम. या आपण टॉस करू. हार्ड लक जॉन सीना